नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगते मुंबई गोवा हायवेवरचं निपारी घाट माहिती आहे का तुला? नाही. म्हणजे काही लोक निपारी बोलतात, काही लोक निपाणी पण बोलतात. तर त्या घाटावरची ही स्टोरी आहे. तर तिकडे म्हणतात की मध्यरात्री एक माणूस लोकांना दिसतो. बापरे. हो. आणि तो माणूस ज्या अवस्थेत लोकांना दिसतो त्याची अवस्था एवढी भयंकर, भयानक, विकृत असते, विक्षिप्त, की आपण बिलीव्हच नाही करू शकत. काय होतं नक्की लोकांबरोबर तो माणूस दिसतो त्यांना. जसं चकवा लागतो ना, सेम माणूस. चकवा कसं 2-3 प्रकारचा आहे. जसं की एक चकवा आहे की तुम्ही लूपमध्ये अडकून जाता, फिरून फिरून त्याच जागेवर येता. आणि एक चकवा की तुम्हाला तो व्यक्ती सारखा दिसतोय, तुम्ही रोड पास आउट करते, तुम्ही पुढे जाताय, पण त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्यासोबत छळ करतोय, मॅनिप्युलेट करतोय तुम्हाला. कळलं तुला ना? कळलं. हां. तर ही स्टोरी थोडी खरी आहे आणि थोडी फिक्शन पण म्हणू शकतो, की थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्ट ॲड केलेत. ट्विस्ट ॲड केलेले आहेत. तर काय होतं की हा जो माणूस आहे जो लोकांना दिसतो, आणि हे खरं आहे, दिसतो, आणि लोक त्याच्या चकव्यात अडकतात आणि ॲक्सिडेंट्स होतात. तो लोकांकडे लिफ्ट मागतो आणि लोकांना दाखवतो की हा रस्ता आहे पुढे, पण पुढे रस्ता संपलेला असतो आणि तेव्हा ते ॲक्सिडेंट्स होतात आणि लोक त्यांचा जीव गमावतात आणि त्याला एक शिकार मिळतो. आणि जेवढं त्याला शिकार मिळतात तेवढं त्याची शक्ती वाढत जाते, तेवढं तो पॉवरफुल बनत. तर बेसिकली लोक म्हणतात की त्याच्या मागची अशी गोष्ट आहे की त्याची बायको आणि त्याचा मित्र, ह्या दोघांचं अफेअर होतं. तिकडच्याच गावातली एक गोष्ट आहे. आणि हे दोघं पण ड्रायव्हर होते, त्याचा मित्र आणि हा. तर ह्याला आधी ऑलरेडी एक चकव्याचा अनुभव झालेला असतो की हा खूप लेटवरून कुठेतरी भाडं मारून येत असतो आणि ह्याला रस्त्यामध्ये एक मुलगा धावत गाडीवर येताना दिसतो आणि तिथे त्याचा तोल डगमगतो, पण ॲक्सिडेंट होता तो वाचतो. मग तो घरी जातो, बायकोला सांगतो असं झालं वगैरे, हे ते. आणि बायको त्याला लागलेलं असतं, त्याची मलमपट्टी करते आणि मग ते काही दिवसानंतर तो नॉर्मल होतो. काही दिवसानंतर ना त्याची बायको माहेरी जाते आणि हा तिला सोडून रिटर्न येतो. जस्ट घरात येऊन पडलेला असतो आणि बरीच मध्यरात्र ओलांडून गेलेली असते, 12:30 वगैरे, आणि ह्याचा दरवाजा वाजतो. हा म्हणतो एवढ्या रात्री कोण असणार? बायकोला तर मी आत्ताच माहेरी सोडून आलेलो आहे. मग हा आवाज येतो, कोण आहे? मग बाहेरून आवाज येतो, अरे विनोद, मी आहे. संजय, उघड. हा म्हणतो, संजय एवढ्या लेट? तरी हा उघडताना विचार करत असतो, उघडू की नको. आणि मग तो पुन्हा दरवाजा वाजवतो. मग हा बोलतो आता काही ऑप्शन नाही, आता उघडावंच लागेल, आणि बाहेरून हाका मारत असतो, अरे विनोद दरवाजा उघड. मग हा जसा दरवाजा उघडतो, पावसाची वेळ असते, भरपूर पाऊस पडत असतो, दरवाजा उघडतो तर बघतो की समोर संजय पूर्ण भिजलेल्या अवस्थेत असून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचं भय, चेहऱ्यावरची भीती आणि घाम दिसत असतो. एवढा घाबरलेला असतो संजय. मग तो जसा दरवाजा उघडतो, संजय डायरेक्ट दरवाजाच्या आतमध्ये येतो पळत. आपण डायरेक्ट जम्प करून येतो ना. आणि विनोद म्हणतो की अरे काय झालं, एवढ्या रात्री, वाजले किती, तू कुठे गेला होतास? तो बोलतो दरवाजा लाव तू आधी. तो बाहेर तो माझ्या मागे लागलाय. तर विनोद म्हणतो कोण मागे लागले, काय बडबडतोस? नाही, तू आधी दरवाजा लाव. तर मग हा म्हणतो ठीक आहे. मग हा दरवाजा लावतो. कोण? विनोद. दरवाजा लावल्यानंतर विनोद म्हणतो तू बस, मी तुला पाणी आणतो. तो पाणी आणून देतो संजयला आणि संजय पाणी पितो आणि धापा टाकत खूपच घाबरलेला असतो. घाबरलेला अवस्थेमध्ये तो सांगायचा प्रयत्न करत असतो. नंतर विनोद म्हणतो तू आधी रिलॅक्स हो, मग तू मला सांग काय झालं. मग थोड्या वेळात पाणी वगैरे पिऊन हा शांत होतो आणि सांगायला लागतो. संजय स्टोरी सांगत असतो, निपारी घाटातून येत असताना मला एका माणसाने लिफ्ट मागितली.
तर खूप सभ्य माणूस दिसत होता, ऑफिसरसारखाच, एखादा सुशिक्षित माणूस. आणि लिफ्ट मागितली त्याने. मी थांबवली गाडी त्याच्यासाठी. त्याच्या हातात एक ब्रीफकेस होती. तर ती ब्रीफकेस घेऊन तो बोलला की मला लिफ्ट हवी आहे, माझी गाडी मागे बंद पडलेली, तर मला लिफ्ट द्याल का? तो मला एकदम सभ्य माणूस वाटला, तर मी त्याला लिफ्ट दिली. तो मागच्या सीटवर जाऊन बसला. आणि आधी तो मला बोलला की तुमच्याकडे गाडीत चार्जर आहे का? हा बोलला नाही आहे. बोलला ठीक आहे, नाही माझा फोन बंद झाला आहे, असं बोलला. नंतर मग तो बोलला ठीक आहे, आणि मग तो गाडी चालवू लागला. मग चालवता गप्पा मारत होते हे लोक की कुठून आलात वगैरे. तर तो सांगत होता की तर तो जो पाठीमागे माणूस बसला होता तो बेळगाव कर्नाटक साईडचा होता, बेळगाव वगैरे. तर त्याने आधी चार्जर मागितलं, फोनची बॅटरी संपली आहे म्हणून. आणि संजय बरोबर तो गप्पा मारायला लागला, तो माणूस. आणि त्याच्या टोनमध्येच कळत होतं की हा काही मराठी नाही आहे, मराठी तुटकं पुटकं बोलत होता. आणि संजय सांगतो याला, आणि काही वेळ झाल्यानंतर ह्याचा फोन वाजला आणि बायकोशी बोलतोय, असं तसं हे ते, मी येतो थोड्या वेळात पोचतो वगैरे, असं तसं. आणि बोलता फोनवर त्याला अटॅक आला गाडीमध्येच. आणि मला काही कळायच्या आधीच त्याने तिकडेच जीव सोडला. आणि हे सगळं सांगतोय संजय विनोदला. ठीक आहे. बोलतो त्याला अटॅक आला, तिकडे जीव सोडला, मला कळेनाच मी काय करू. मग मी गाडी थांबवली आणि त्याचं जे बॉडी आहे ते मी आपल्या निपारी घाटाच्या इकडे दरीच्या इथून खाली रस्त्यावर सोडून आलो आहे, माझ्यावर संशय येऊ नये म्हणून, मी फसू नये म्हणून. तर मला खूप भीती, आणि मी सरळ निघून आलो. तो बोलतो मला खूप भीती वाटते, तू चल. आणि मला भास होते की तो मला बोलवतोय का खरंच तो आहे, मला काहीच कळत नाही आहे. तू चल आणि बघ त्या गाडीमध्ये खरंच तो आहे का, की जे माझ्याबरोबर घडलं ते माझं भास होता. तर विनोद काय करतो, जाताच त्याच्या इकडे एक कुऱ्हाडसारखं एक हत्यार असतं, ते उचलतो, दरवाजा उघडतो, बाहेर जातो. विनोद पुढे, संजय मागे. ठीक आहे. मग विनोद थोडं बाहेर गेल्यानंतर गाडीजवळ पोहोचतो. ती व्हॅन असते, ओमनी व्हॅन माहिती आहे ना, जुनी. व्हॅनचा जसा दरवाजा उघडतो, संजय विनोदला लात मारतो मागून. विनोद जाऊन पडतो गाडीमध्ये आणि गाडी लॉक करतो. मग संजय आणि गाडीमध्ये ऑलरेडी त्याची बायको बसलेली असते, विनोदची. मग त्याची बायको आणि संजय हे दोघं मिळून विनोदला मारून टाकतात आणि त्याची बॉडी फेकून देतात निपारी घाटाच्या त्या दरीमध्ये. पण ॲक्च्युली हे जेव्हा त्याला मारतात तर तो पूर्णपणे मेलेला नसतो. तो जेव्हा खाली पडतो तर त्याला काही वेळानंतर शुद्ध येते. बरं. मग तो कसा बसा, हातपाय तुटलेले असतात, मान त्याची तुटलेली असते, कारण एवढा वरून फेकल्यानंतर ऑब्व्हियसली शेवटचे श्वास घेत असतो तो काही. तो कसा तरी रांगत क्राऊल करत वर आलेला असतो रोडवरती. आणि तो रस्त्यावर चालत असतो, हेल्प मागत असतो. आणि तेवढ्यात मागून एक गाडी त्याला आणि त्याची ती आत्मा आहे जी निपारी घाटात अजून फिरते. घाटावरच काहीतरी गोष्ट ऐकत होतो एकेकाळी, म्हणजे रात्रीच्या वेळी माहिती आहे पूजा वगैरे असायची, तर भजन मंडळी जायची ह्या गावातून त्या गावात, तर ते लोक त्या टेम्पोमध्ये जायचे. बरोबर. तर तशीच एक टेम्पो कोसळली होती आणि तिकडे त्या कोसळल्यावर सगळीकडे मिळली. आणि जी एक बाई होती ती वरती आली, म्हातारी बाई, आणि ती मदतीसाठी हाक मारत होती, कोणीतरी मला सोडा डॉक्टरकडे. पण तिची कोणी मदत नाही केली, तर तिकडेच तिने जीव सोडला. तर आता ही लोक जेव्हा जातात तेव्हा तिथे लोकांना त्या बाईची आत्मा दिसते आणि असं बोलतात दर अमावस्येला वगैरे तिथे लोकांच्या भजनाचा आवाज येतो की लोक गात आहेत आणि टाळ मृदुंग हे सर्व वाजते. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.